महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होऊन आता जवळपास 6 महिने होतील। राज्यात 3 पक्षांचं महायुतीचं सरकार स्थापन झालं। राज्यात नव्या युती आणि आघाड्या चर्चेत आल्या। राज्याच्या राजकारणात खळबळ उडवतील अशाही बातम्या येऊन गेल्या, पण म्हणावी अशी खळबळ काही झाली नाही। मागच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने जे धक्के पचवले त्यापेक्षा कमीच हालचाली महाराष्ट्राच्या राजकारणात झाल्या। पण या सगळ्यात महाराष्ट्राची यंदाची विधानसभा निवडणूक मात्र चर्चेत राहिली आणि आता हीच निवडणूक पुन्हा एकदा चर्चांच्या केंद्रस्थानी आहे। ज्याला कारण ठरलंय काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लिहिलेला एक लेख। द इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रात लिहिलेल्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्र या शीर्षकाच्या लेखातून राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांना फिक्सिंग म्हणलंय। आरोप करताना त्यांनी भाजपला धारेवर धरलं आहेच, पण सोबतच 5 आरोपही केलेत, ज्याला जोडली आहे आकडेवारी। पण हे 5 आरोप नेमके आहेत काय? यातून कोणते मुद्दे पुन्हा चर्चेत आलेत? राहुल गांधींनी कुठली आकडेवारी जोडली आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे का? तर नाही। याआधी 3 फेब्रुवारीला राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना निवडणूक आयोगाच्या कामकाजावर टीका केली होती। महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या संदर्भात बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके मतदार 5 वर्षात जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या 5 महिन्यात जोडले गेले असं म्हणत शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा संदर्भ दिला। शिर्डीच्या एका इमारतीमध्ये 7,000 नव मतदार वाढले। मी कुठला आरोप करत नाही, पण काही ना काही संशयास्पद आहे हे दिसतंय असं म्हणत हिमाचल प्रदेशातल्या लोकसंख्येइतके मतदार नव्याने समाविष्ट होतात। त्यातही नवे मतदार बहुतांशपणे अशा मतदारसंघात वाढले आहेत जिथे भाजप पराभूत झाली होती। हा डेटा आमच्याकडे आहे। निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या कमिटीने करायची होती। सरन्यायाधीशांना कमिटीमधून का हटवण्यात आलं असे प्रश्न राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना विचारले होते। त्याही वेळेस त्यांनी महाराष्ट्राची निवडणूक महायुतीनं फिक्सिंग करून जिंकली असा आरोप केला होता। आता त्यांनी लिहिलेल्या लेखात सुद्धा हेच आरोप करण्यात आले आहेत। पण यावेळी राहुल गांधी यांनी या आरोपांसोबत काही पुरावे आणि आकडेवारी सुद्धा दिली आहे। राहुल गांधी यांनी या लेखाच्या सुरुवातीला 3 फेब्रुवारीला संसदेत आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जे आरोप केले होते त्यांचा पुनरुच्चार केला। सोबतच देशात यापूर्वी झालेल्या निवडणुकांबद्दलही मी शंका व्यक्त केल्या आहेत। मी असं म्हणत नाही की प्रत्येक निवडणुकीत आणि सर्वत्र हेराफेरी होते, परंतु जे घडलं आहे ते दुर्लक्षित करता येणार नाही। मी किरकोळ अनियमिततेबद्दल बोलत नाही, तर आपल्या राष्ट्रीय संस्थांवर कब्जा करून मोठ्या प्रमाणात हेराफेरीबद्दल बोलत आहे। आधीच्या निवडणुकांमध्ये काही विचित्र गोष्टी होत्या, पण 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पूर्णपणे विचित्र होत्या। त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली आहे की सर्व काही लपवण्याचे प्रयत्न करूनही अनियमिततेचे स्पष्ट पुरावे आहेत। अनधिकृत माहिती विचारात घेतली नाही तरी अनियमिततेचा सगळा खेळ फक्त अधिकृत आकडेवारीवरूनच उघड होतो। पण राहुल गांधींचे आरोप आहेत काय? त्यांनी कुठल्या आकडेवारीवर जोर दिला आहे? राहुल गांधी यांनी केलेला पहिला आरोप आहे तो निवडणूक आयुक्तांची नियुक्ती एकतर्फी झाल्याचा। राहुल गांधी यांनी म्हणलंय की निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून 2-1 अशा बहुमताने केली जाईल असं निवडणूक आयुक्त कायदा 2023 नुसार निश्चित झालं आहे। परिणामी तिसरा सदस्य म्हणजे विरोधी पक्षनेत्याच्या मताला काही किंमतच उरली नाही। तिसरं मत निष्प्रभ ठरलं। याचा अर्थ असा की ज्या लोकांना निवडणूक लढवायची आहे त्यांनीच आपला अंपायर ठरवला। तसंच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारताच्या सरन्यायाधीशांची या निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून हकालपट्टी करण्यात आली। त्यांच्या जागी कॅबिनेट मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली। हा निर्णय संशयास्पद आहे। या आरोपाच्या शेवटी राहुल गांधींनी एक प्रश्न विचारला आहे। एखाद्याला एका निष्पक्ष न्यायाधीशाला निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती समितीसारख्या महत्त्वाच्या समितीतून काढून त्याच्या पसंतीच्या सदस्याला या समितीत का आणावंसं वाटलं असेल? थोडक्यात निवडणूक आयुक्तच आपल्या मर्जीने बसवून आपल्याला हवे तसे नियम वाकवले असा आरोप राहुल गांधींनी केलाय, ज्याला त्यांनी 2023 मध्ये आलेल्या कायद्याचा आणि सरन्यायाधीशांऐवजी कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती केल्याचा दाखला दिला आहे। मॅच फिक्सिंग महाराष्ट्र या शीर्षकाखाली असलेल्या लेखात त्यांनी निवडणुकीआधीच निवडणूक आयोगात मर्जीतली माणसं बसवण्याचा आरोप केलाय। राहुल गांधींनी केलेला दुसरा आरोप आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या 8,98,00,000 होती। 5 वर्षांनंतर म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या 9,29,00,000 झाली। पण त्यानंतर 5च महिन्यांमध्ये म्हणजे नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत हीच मतदारांची संख्या 9,70,00,000 झाली। थोडक्यात सांगायचं तर 5 वर्षात मतदारसंख्येत 31 लाखांची वाढ झाली, तर पुढच्या 5च महिन्यात 41 लाख इतकी मोठी वाढ झाली। त्यामुळे नोंदणीकृत मतदारांची संख्या
9,70,00,000वर पोहोचणं ही विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नाही, कारण सरकारच्याच आकडेवारीनुसार महाराष्ट्राची एकूण प्रौढ लोकसंख्या ही 9,54,00,000 आहे, तर मतदान करणाऱ्यांची संख्या 9,70,00,000 कशी, असा आरोप राहुल गांधींनी आकडेवारीचा दाखला देत केला आहे। यानंतर राहुल गांधींनी तिसरा आरोप केला आहे महाराष्ट्रात मतदारसंख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचा। राहुल गांधींनी सांगितल्यानुसार मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या लोकांच्या आणि निरीक्षकांच्या मते इतर ठिकाणी मतदानाच्या दिवशी जसं वातावरण असतं तसंच वातावरण महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी होतं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर असणाऱ्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली, पण कुठेच मतदानासाठी लांब रांगा लागल्याच्या आणि मतदानासाठी लोकांची गर्दी झाल्याच्या बातम्या नव्हत्या। पण निवडणूक आयोगाचं मत मात्र वेगळं होतं। निवडणूक आयोगाच्या मते महाराष्ट्रातील मतदानाचा दिवस नाट्यमय होता, कारण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 58.22% होती, पण मतदान संपल्यावरही मतदानाची टक्केवारी वाढतच राहिली। दुसऱ्या दिवशी सकाळी मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली, त्यानुसार महाराष्ट्रात 66.05% मतदान झाल्याचं सांगण्यात आलं। मतदान झाल्यानंतर जाहीर केलेली प्राथमिक टक्केवारी आणि अंतिम टक्केवारी यात 7.83% वाढ झाली होती। मतांमध्ये मोजलं तर याचा आकडा येतो 76 लाख मतं। त्यांच्या या आरोपांना संदर्भ म्हणून राहुल गांधींनी महाराष्ट्रात या आधी झालेल्या विधानसभा निवडणुकांमधली प्राथमिक आणि अंतिम मतदानाची टक्केवारी यातला फरक मांडला आहे। त्यानुसार 2009 मध्ये प्राथमिक मतदान टक्केवारी 60% होती, तर अंतिम टक्केवारी 59.50% होती। फरक होता वजा 0.50%चा। 2014 मध्ये प्राथमिक मतदान 62%, तर अंतिम मतदानाची आकडेवारी 63.08% होती। फरक होता 1.08%चा। त्यानंतर 2019 मध्ये प्राथमिक मतदान 60.46%, तर अंतिम आकडेवारी 61.10% झालं, म्हणजे फरक होता 0.64%चा। पण 2024 मध्ये मात्र प्राथमिक मतदानाची आकडेवारी 58.22% आणि अंतिम मतदानाची आकडेवारी 66.05% असल्यामुळे एकूण फरक 7.83%चा पडला। मागच्या विधानसभा निवडणुकीत जो फरक पडायचा त्याच्या तुलनेत हा फरक बराच जास्त आहे, असा संदर्भ देत महाराष्ट्रात मतदारसंख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। राहुल गांधींनी आपल्या चौथ्या आरोपात बोगस मतदानाची आकडेवारी सांगत भाजपला ब्रॅडमन म्हणले, पण यात रन्स म्हणून दाखला दिला आहे तो मतदानाच्या आकडेवारीचा। महाराष्ट्रात सुमारे 1 लाख मतदान केंद्र आहेत, पण नवीन मतदारांची भर पडली ती फक्त 12,000 मतदान केंद्रांवर। ही मतदान केंद्र त्या 85 विधानसभा मतदारसंघांमध्ये होती जिथे मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने खराब कामगिरी केली होती। याचा अर्थ असा की संध्याकाळी 5 वाजल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 600 मतदारांनी मतदान केलं, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे। या आरोपाला सुद्धा त्यांनी आकडेवारीचा आधार दिलाय। ते लिहितात, जरी आपण असं गृहीत धरलं की प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्यासाठी फक्त 1 मिनिट लागतो, तरी मतदान प्रक्रिया आणखी 10 तास चालू राहायला हवी होती, पण असं कुठेही घडलं नाही। अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की अतिरिक्त मतं पडली कशी? अर्थातच या 85 जागांपैकी बहुतेक जागा एनडीएने जिंकल्या। निवडणूक आयोगानं मतदारांमध्ये झालेल्या या वाढीला युवा सहभागाचा स्वागतार्ह ट्रेंड असं म्हणलं, पण हा ट्रेंड फक्त त्या 12,000 बूथ पुरताच मर्यादित होता, उरलेल्या 88,000 बूथमध्ये नाही। या सगळ्या आरोपात राहुल गांधी यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं आहे। 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तिथं 1.36 लाख मतं मिळाली, तर भाजपला 1.19 लाख मतं मिळाली। 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा जवळजवळ तेवढीच 1.34 लाख मतं मिळाली, पण भाजपची मतं मात्र अचानक 1.75 लाख झाली, म्हणजेच थेट 56,000 मतांची वाढ झाली। या दोन्ही निवडणुकांदरम्यान कामठीमध्ये 35,000 नवीन मतदार ॲड झाले, ज्यामुळे त्यांना ही आघाडी मिळाली। लोकसभा निवडणुकीत मतदान न करणारे आणि त्यानंतर मतदार यादीत समाविष्ट झालेले जवळपास सगळेच नवीन मतदार भाजपकडे चुंबकीयदृष्ट्या आकर्षित झाले होते। यावरून असा अंदाज लावणं कठीण नाही की मतं आकर्षित करणारं चुंबक कमळाच्या आकाराचं होतं। या 4 स्टेप्सचा दाखला देत राहुल गांधींनी भाजपच्या स्ट्राईक रेटचं गणित सुद्धा मांडलं आहे। त्यांनी लिहिलं आहे की वर उल्लेख केलेल्या 4 पद्धतींचा वापर करून भाजपनं 2024च्या विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या 149 जागांपैकी 132 जागा जिंकल्या, म्हणजेच 89चा स्ट्राईक रेट। आत्तापर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती, पण फक्त 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट फक्त 32% होता। यावरून
राहुल गांधींनी फक्त 5 महिन्यात भाजपचा स्ट्राईक रेट एवढा कसा वाढला, लोकसभेतल्या अपयशानंतर हा स्ट्राईक रेट वाढवला गेला का, असं गणित मांडलं आहे। त्यानंतर राहुल गांधी यांनी 5वा आरोप केला आहे निवडणूक आयोगाने पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा। निवडणूक आयोगाने विरोधकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर मौन बाळगलं किंवा मग आक्रमक उत्तर दिलं, असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर काही आरोप केले। 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी छायाचित्रांसह मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी आयोगाने स्पष्टपणे फेटाळून लावली। विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या 1 महिन्यानंतर जेव्हा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदान केंद्रांचे व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याचे निर्देश दिले, तेव्हा केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केली आणि निवडणूक आचार नियम 1961च्या कलम 93(2)(अ) मध्ये सुधारणा केली, असा आरोप गांधींनी केला आहे। आता या बदलामुळे नेमकं काय झालं हे सांगताना राहुल गांधी यांनी या बदलामुळे सीसीटीव्ही फुटेज किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स पर्यंत पोहोचणं अवघड झालं, पण सरकारची हा नियम बदलण्याची वेळ बरंच काही सांगून जाते। एपिक कार्डवर एकसारखे क्रमांक दिसले म्हणजे डुप्लिकेट मतदार होते। मतदार याद्या आणि सीसीटीव्ही फुटेज हे लोकशाही मजबूत करणारे पुरावे आहेत, कपाटात बंद करून ठेवण्याच्या सजावटीच्या वस्तू नाहीत। खास करून जेव्हा लोकशाहीचा प्रश्न असतो तेव्हा जनतेला हे कोणतेही पुरावे नष्ट झाले नाहीत आणि भविष्यात असं केलं जाणार नाही याची खात्री दिली गेली पाहिजे, असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोट ठेवलंय। थोडक्यात फेब्रुवारी महिन्यात संसदेत केलेल्या भाषणात राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात बोगस मतदान झालं आहे, निवडणूक आयोग आणि भाजपनं मॅच फिक्सिंग करून निवडणूक जिंकली आहे असे आरोप केलेत। पण त्यावेळी त्यांनी मतदानाच्या आकडेवारीमध्ये असलेली तफावत, जागांमध्ये झालेली वाढ, ठराविक मतदारसंघात अचानक वाढलेलं मतदान, निवडणूक आयोगानं केलेले बदल आणि मतदानाच्या प्राथमिक आणि अंतिम आकडेवारीमध्ये पडलेला फरक याचा दाखला दिला आहे। याआधी राहुल गांधींचे आरोप फेटाळलेलं निवडणूक आयोग आता या संदर्भात काय भूमिका घेणार? राहुल गांधींनी समोर आणलेली आकडेवारी खोडून काढणार की या आकडेवारीमध्ये तथ्य असल्यास सरकारच्या आणि निवडणूक आयोगाच्या अडचणी वाढणार? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।